आजकाल आपण जेव्हा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये जातो, म्हणजे रेल्वे स्टेशन, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॅफे, तर आपण पहिलं काय शोधतो तर फ्री वायफाय आहे का. पण हे फ्री वायफाय जेव्हा आपण वापरतोय त्यावेळेला आपण इव्हिल ट्विन अटॅक्सचा भाग तर होत नाहीये ना, हे जरूर चेक करा. आणि इव्हिल ट्विन अटॅक्स म्हणजे काय आणि फ्री पब्लिक वायफाय वापरण्याचा काय काय धोका आहे हे ह्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. मी भाग्यश्री थोरात आणि माझ्या पिनाकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि खूपच इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक्सला तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती मी तुम्हाला नक्की देईन. आता पहिल्यांदा फ्री वायफाय हा नक्कीच आपल्याला लागतो, कारण की आपण आजकाल कुठेही गेलो तर इंटरनेट सोबत आपण कनेक्ट राहायला पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्याला काय प्रॉब्लेम्स येणार आहेत हे पण आपण बघितलं पाहिजे. जर का तुम्ही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये गेलात आणि तिथे 2 वायफाय आहे आणि त्यांचं नाव सारखंच आहे, तर तुम्ही करेक्ट नेटवर्क कसं निवडा. परत प्रश्न आहे का की तुम्ही एका पब्लिक प्लेसमध्ये गेला आणि तिथे 2 वायफाय आहे आणि या वेळेला तुम्ही करेक्ट नेटवर्क कसं निवडा. तर तुम्ही शांतपणे विचार करा 20 सेकंद आणि तुमचं जे उत्तर आहे ते कमेंटमध्ये द्या. तर पहिल्यांदा काय आहे की आपल्याला माहिती आहे की पोस्ट ऑफिस आहे, त्याचा एक मेल बॉक्स असतो, लाल रंगाचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये आपण आपलं पत्र टाकतो. त्यावेळेला आपण असं विचारही करत नाही की ते पत्र कोणी चुकीचा माणूस वाचेल का. आपण ट्रस्ट करतो गव्हर्नमेंटवर की ती जी पोस्ट ऑफिसची सिस्टीम आहे ती काय करेल, आपलं पत्र वाचणार नाही, फक्त ते पाकिट घेईल आणि आपण ज्याला पाठवलंय त्याला ते पोस्ट करेल. आता तुम्ही जेव्हा पब्लिक वायफाय मध्ये आलात तर असा विचार करा की जी पब्लिक वायफाय आहे सेम त्याच नावाचं वायफाय एखाद्या माणसाने तयार केलं. म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये जो प्रत्येक ठिकाणी लाल डब्बा ठेवलेला आहे, तर एखाद्या माणसाने काय केलं, एक लाल डब्बा आणून ठेवला तसाच आणि त्याच्यावर लिहिलं पोस्ट ऑफिस. तुम्ही काय करणार, लाल डब्बा आहे, मला माझं पत्र टाकायचं, तुम्ही पत्र टाकणार. तुम्हाला माहितही नाहीये की तो लाल डब्बा आहे, तो जो बॉक्स आहे लेटर बॉक्स तो अनऑथोराइज आहे, म्हणजे कोणीतरी दुसऱ्याच माणसाने ठेवला. तो काय करतो, ते घेतो, पत्र वाचतो आणि परत ते पत्र योग्य मेल बॉक्स किंवा आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये नेऊन टाकतो. तर ते पत्र तुमच्या माणसाला गेलं, तुम्हाला शंकाही आली नाही की तुमचं पत्र कोणीतरी मध्ये वाचलेलं आहे आणि तुमचा डेटा लीक झालेला आहे. तर हेच आहे तुमचं फेक मेलबॉक्स अनालॉजी किंवा इव्हिल ट्विन, म्हणजेच खऱ्या वायफाय सारखं बनलेलं बनावट नेटवर्क. तर अटॅकर्स काय करतात की पब्लिक प्लेस मध्ये त्याच नावाचं एक दुसरं वायफाय तयार करतात आणि त्याचा जो सिग्नल आहे तो खूप स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण त्या स्ट्रॉंग नेटवर्कला कनेक्ट होतो आणि जेव्हा आपण त्या नेटवर्कवरती एखादं इंटरनेटवरती तुम्ही तुमचे बँकिंगचे किंवा तुमचं काही असे क्रेडेन्शियल्स वापरले, तुम्ही वायफाय यूज केला, पैसे ट्रान्सफर करायला पिन वापरला, तर ते सगळा डेटा जो आहे तो अटॅकरकडे जातो. तर हे कसं काम करतं, पहिलं तर हे लोक काय करतात, अटॅकर्स एक फेक वायफाय तयार करतात नेटवर्क आणि त्याला सारखेच नाव देतात जे पब्लिक प्लेस मधल्या वायफायला आहे. म्हणजे जर का एखाद्या ह्याचं नाव असेल की रॉबिनहुड कॅफे, तर त्याचंही नाव असणार रॉबिनहुड कॅफे 1, फक्त 1 ते ऍड कर. त्याच्यानंतर हे करताना ते एक गोष्ट लक्षात घेतात की त्यांच्या नेटवर्कचा जो सिग्नल आहे तो खूप जास्त असेल. मग ते एक फेक पोर्टल बनवतात ज्याच्यामध्ये लॉग इन असतं, ऍक्सेप्टन्स पेज असतं, तर आपल्याला शंकाही येत नाही की आपण दुसऱ्या नेटवर्कला गेलेलो आहे. त्यानंतर ते जे अटॅकर्स आहेत ते तुमचा डेटा जो आहे, जो ट्रॅफिक आहे, जे तुम्ही इंटरनेटवरती कनेक्ट झाल्यावर यूज करता, ते फक्त ऑब्झर्व करतात आणि तुमचे जे क्रेडेन्शियल्स आहेत किंवा तुमचे जे मेन लॉग इन्स आहेत ते चोरून घेतात. त्यानंतर ते ट्रॅफिक आहे ते कंटिन्यू करतात, त्याला काही डिस्टर्ब करत नाही. त्यामुळे तुम्हाला शंकाही येत नाही की आपण चुकीच्या इंटरनेटला आहोत किंवा चुकीच्या वायफायला कनेक्ट झालेलो आहोत आणि तुम्हाला त्याचं कधी नोटीस पण येत नाही. आता हे इव्हिल ट्विन अटॅकमध्ये सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे की HTTPS, सगळ्यांना असं वाटतं की HTTPS तुमचं कनेक्शन प्रोटेक्ट करतं, पण फेक वेबसाईट्स आहेत काही ज्या HTTPS यूज करतात. त्याच्यामुळे साईट व्हेरीफाय करा आणि लॉक आयकॉन असेल, HTTPS तर वापरायचंच आहे पण लॉक आयकॉन सुद्धा चेक करायचं आहे वेबसाईटसाठी. तर पब्लिक वायफाय आहे ते सेफर आहेत, पण
रिस्क फ्री नाही आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. तर कधीही तुम्ही जेव्हा पब्लिक वायफायमध्ये जाल तेव्हा त्या ओनरला जाऊन विचारायचं की त्यांचं नाव काय आहे वायफायचं आणि पासवर्ड काय आहे. फक्त कुठेतरी डिस्प्ले झालाय म्हणून स्कॅन करायचं नाही, म्हणजे व्हेरीफाय करा की खरंच त्या कॅफेचं किंवा त्या रेस्टॉरंटचं जे नाव आहे ते तेच आहे का वायफायला. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की HTTPS, ह्याच्यामुळे काय होतं, वेबसाईट एन्क्रिप्ट होतात. तर हे पहिलं आहे की HTTPS आणि लॉग आयकॉन चेक करायचा. त्यानंतर फेक वेबसाईट्स असतात त्या कधीही विजिट करायचे नाही. फक्त आपण फ्री वायफायमध्ये आहोत म्हणून कुठल्याही याला लॉग इन करू नका. त्याच्यानंतर VPN वापरा. जर का तुम्ही पब्लिक नेटवर्क तुम्हाला वापरायचंच आहे, हॉटस्पॉट वापरायचंच आहे तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरा. कन्फर्म करा तुमचं हॉटस्पॉटचं नाव, पासवर्ड त्या पर्सनशी, ऑथोराइज पर्सनशी, आणि मगच त्याला कनेक्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं जे वायफाय आहे ते ऑटो ऑफवर ठेवा. म्हणजे तुम्ही कुठल्याही नेटवर्कला डायरेक्टली ऑटो कनेक्ट होणार नाही ह्याची काळजी घ्या. आणि जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसवरती आहात, वायफाय यूज करताय, तर तुमची कुठलीही सेन्सिटिव्ह काम करू नका. बँकिंग किंवा तुमचं दुसरं एखादं काम आहे, क्रेडेन्शियल्स वापरू नका. तर पब्लिक वायफाय हे नॉर्मली एन्क्रिप्टेड असतात, पण जे फेक नेटवर्क्स आहेत, फेक वेबसाईट आहेत, त्या रिस्क क्रिएट करतात. तर तुमचा डिफेन्स आपण परत एकदा बघूया, एक उजळणी घेऊया की आपण डिफेन्स करायला काय काय करायला पाहिजे. तर पहिल्यांदा आहे कन्फर्म द एक्झॅक्ट SSD, म्हणजे स्टाफला विचारायचं की तुमचं चेक ऑफिशियल सिग्नल्स काय आहे, तुमचं लॉग इन काय आहे, पासवर्ड काय आहे. HTTPS चेक करा. VPN वापरा जेव्हा पॉसिबल असेल. ऑटो कनेक्ट टर्न ऑफ करा. सेन्सिटिव्ह ॲक्शन्स करायच्या नाही, बँक वगैरे व्हिजिट करायच्या नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की फॉरगेट नेटवर्क्स लॅटरल, म्हणजे तुमचे जे पब्लिक नेटवर्क्स आहेत जे तुम्ही यूज केलेले आहेत ते रिमूव्ह करायचे. हे सेटिंग ऑन करा तुमच्या मोबाईलवरती. तर सगळ्यात महत्त्वाचं SSID तपासा, HTTPS तपासा, VPN नेटवर्क यूज करा आणि ऑटो ऑफ करून घ्या. आता ह्या लेक्चर नंतर या छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या की एका कॅफेमध्ये तुम्ही गेला आणि तिथे पहिल्या नेटवर्कचं नाव आहे कॅफे फ्री आणि दुसऱ्या नेटवर्कचं नाव आहे कॅफे वायफाय फ्री 5G. तर ह्याच्यात कुठलं नेटवर्क तुम्ही कनेक्ट व्हाल, म्हणजे कुठलं जास्त सिक्युअर्ड आहे. तर पहिलं ऑप्शन आहे ज्याचा सिग्नल स्ट्रॉंग आहे. दुसरा ऑप्शन आहे तुमचा जो स्टॉक आहे तिथे त्याला तुम्ही ऑफिशियल वायफाय नेम विचारा कनेक्ट व्हायच्या अगोदर. तिसरा की तुम्ही तुमचे बँक लॉग इन आहे ते फर्स्ट पॉपअप पोर्टलला एंटर करा. आणि चौथा, ऑटो कनेक्ट तुमचा ऑन करा फॉर ऑल पब्लिक वायफाय. आता ह्याचं जे उत्तर आहे ते तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये लिहायचं आहे. आणि कमेंटमध्ये हेही द्यायला विसरू नका की तुम्हाला ह्या विषयावरचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला. बरोबर उत्तर आहे की कधीही आपण स्टाफला विचारणार की वायफाय काय आहे ऑफिशियल आणि मगच त्याला कनेक्ट करणार. तर लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा की तुमचं सारखं नाव असू शकतं फेक वायफायचं. त्याच्यानंतर HTTPS मला हेल्प करेल, पण तरीही क्रॉस चेक करा, विश्वास ठेवू नका. VPN नेटवर्क वापरा आणि ऑटो कनेक्ट कंट्रोल्स तुमचं रिस्क रिड्यूस करू शकतात. तर हे सगळं तर आहेत, पण अननोन पब्लिक वायफाय नेटवर्क सेन्सिटिव्ह टास्कसाठी वापरायची नाही. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या क्लोज वन सोबत शेअर करा आणि माझं पिनाकल व भाग्यश्री थोरात हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे तुमचे सोर्सेस आहेत ज्याच्यावरनं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या लिंक्स चेक करू शकता. धन्यवाद.